मुंबईतल्या कुर्ला बेस्ट अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। काल रात्री भरधाव बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली। कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली। ही धडक एवढी भीषण होती, एवढी तीव्र होती की यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। 30 ते 35 जण गंभीर जखमी झालेत। जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। विजय विष्णू गायकवाड, आफरीन अब्दुल सलीम शाह, अनम शेख, फातिमा गुलाम कादरी, शिवम कश्यप अशी मृतांची नावं आहेत। बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा सगळा प्रकार घडलाय। दरम्यान अपघातग्रस्त बेस्ट बस चालक संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोरेला 10 दिवसांपूर्वीच ही बस चालवायला दिल्याचं उघड झालंय। लॉकडाऊन नंतर बेस्टमध्ये कंत्राटी बस चालक म्हणून त्यानं काम सुरू केलं। मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचं 10 दिवसांचं त्यानं ट्रेनिंगही घेतलं होतं। संजय मोरे कधीही दारू पीत नसल्याचा कुटुंबियांनी दावा केलाय। बसमध्ये तांत्रिक बिघाड असावा असा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केलाय। संजय मोरेला दारूचं व्यसन नव्हतं असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलंय। अपघातग्रस्त बेस्ट बस चालक संजय मोरेवर या अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 10 दिवसांपूर्वीच ही बस चालवायला मोरेनं सुरुवात केलेली होती। लॉकडाऊन नंतर बेस्टमध्ये कंत्राटी बस चालक म्हणून त्यानं काम सुरू केलं होतं। मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचं 10 दिवसांचं ट्रेनिंगही घेतलं होतं। संजय मोरेला कधीही दारूचं व्यसन नव्हतं असा दावा देखील कुटुंबियांनी केलाय। अर्थात संजय मोरेची वैद्यकीय चाचणी आज केली जाईल आणि या वैद्यकीय चाचणीमध्ये त्यानं मद्यप्राशन केलं होतं की नाही हे उघड होईल। बसमध्ये तांत्रिक बिघाड असावा असा अंदाज त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे। कालच्या अपघातामध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय तर 30 ते 35 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय आणि त्यामुळे संजय मोरे जो या बसचा चालक होता त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे। बस अत्यंत वेगात होती आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना, वाहनांना या बसनं जोरदार धडक दिली। यामध्ये 30 ते 35 जण जखमी झालेत। त्यांच्यावरती भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळतेय। जखमींवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत आणि या बसचा जो चालक होता संजय मोरे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याला ताब्यात देखील घेतलं गेलंय, अटक देखील करण्यात आलेली आहे। पण त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार संजयला कधीही मद्यप्राशनाची सवय नव्हती, दारूचं व्यसन नव्हतं। या बसमध्येच काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज, अशी शक्यता संजय मोरेच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे। हा अपघात नेमका कसा झाला, यामागे नेमकी काय काय कारणं होती हे तपासांती उघड होईल। बेस्टमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, किंवा रस्त्यावरती दुतर्फा जे पार्किंग केलं गेलं होतं त्यामुळे या घटना घडल्यात का, या सगळ्या संबंधीची चौकशी केली जाईल। पोलीस सध्या पंचनामे देखील करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।